सोलापुर के पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर विश्वविद्यालय के शोधकर्ता पंकज सुतकर ने एक क्रांतिकारी खोज की है। उन्होंने एक ऐसा सूक्ष्म जीव यानी जीवाणु खोजा है जो प्लास्टिक को जैविक रूप से विघटित कर सकता है। पर्यावरण की दृष्टि से यह बेहद अहम उपलब्धि मानी जा रही है। इस अनोखी खोज के लिए 2 पेटेंट्स दर्ज कराए गए हैं। खास बात यह है कि ये जीवाणु सोलापुर की मिट्टी से ही प्राप्त किए गए हैं। बीते 4 वर्षों से पंकज सुतकर इस संशोधन में जुटे थे और अब जाकर उन्हें सफलता मिली है। इस जीवाणु की मदद से प्लास्टिक का करीब 65% जैविक रूप से विघटन किया गया है। उनके मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर विनायक धुलप के साथ मिलकर यह शोध किया गया है। अब इस खोज के अगले चरण में ऐसा डस्टबिन तैयार करने की योजना है जिसमें ये जीवाणु प्लास्टिक को स्वतः नष्ट कर सके। मी पंकज रमेश सुतकर, संशोधक विद्यार्थी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर। माझं संशोधन प्लास्टिक विघटनावर चालू असून माझे मार्गदर्शक डॉक्टर विनायक धुलप आहेत। यामध्ये मी मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत ते मी वेगळे करून मी त्या सूक्ष्मजीवांमार्फत प्लास्टिकचं विघटन करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव मला आढळलेत की जे थोडेसे वेगळे आहेत, त्याचे सिक्वेन्सेस वेगळे आहेत आणि ते सूक्ष्मजीव माझ्या नावाने, माझ्या आईवडिलांच्या नावाने, माझ्या गुरूंच्या नावाने, सोलापूर विद्यापीठाच्या नावाने देखील अमेरिकेच्या एक प्रसिद्ध वेबसाईटवर NCBI वर मी रजिस्टर देखील केलेले आहेत। ते सूक्ष्मजीवांचा मी अभ्यास अशा पद्धतीने केला की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की ते प्लास्टिकचं विघटन करू शकतात। जवळपास 3.5 ते 4 वर्ष या संशोधनास मला लागलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये मला असं आढळून आलं की प्लास्टिकचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारावर माझे जे सूक्ष्मजीव आयसोलेट मी जे केलेले आहेत ते विघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि सध्या एक लॅब स्केल बायोरिएक्टर देखील मी जो डेव्हलप केलेला आहे त्याला देखील इंडियन गव्हर्नमेंटचं मला पेटंट देखील मिळालेलं आहे। आणि त्या बायोरिएक्टरमध्ये मी काय करतो की हे जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्याची क्षमता मी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय, वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून प्लास्टिकचं विघटन जे 20 दिवसामध्ये होऊ शकतं तो कमी कालावधीमध्ये कसं होऊ शकेल हा माझा प्रयत्न आहे।